एक न्यू ब्लॉग में स्वागत है। आज हम आ चुके हैं माथेरान, तो हिंदी में ब्लॉग होने वाला है आज का। तो ये सब आए हैं मेरे साथ। ये हर बार नहाता नहीं है ये बंदा, ये बिना नहाए आ चुका है। आज भी बिना नहाए आता है। तो देखते रहिए पूरा ब्लॉग, मजे कीजिए। तर मी तुमचा ओमे ब्लॉग करतो, एक न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर तुम्ही बघू शकता इकडं गर्दी, बेकार गर्दी बरं का। रविवारी याच्यापेक्षा जास्त गर्दी राहते। आमचे हर्षद भाऊ गाइस हम आ चुके हैं माथेरान, तो हम घूमने वाले हैं। माथेरान मध्ये आपले स्वागत आहे। हिंदी ब्लॉग है हमका। हाँ, हिंदी ब्लॉग है हमारा। तो वो बंदा बोल रहा है कि आपको क्या बोलते हैं, मुझे आता है क्या नहीं। और ये तो गाइस आगे लिखे आ रहा है कि वेलकम टू माथेरान। ये इधर माथे पे रान था, लेकिन उसको जंगल बना दिया है। आपको इसकी कहानी पता नहीं होगी, हमको ही पता नहीं है। ये बंदा हमको लेके आता है हर बार। महाराज का किला है। अच्छा, ये बता रहा है अभी। गणपति बाप्पा की कड़ावरची बहुत अच्छी मूर्ति आपको दिखाई देगी। किला मालूम है मेरे को। हाँ, उसको किला ही मालूम है, उसको कुछ नहीं मालूम उसके बिना। जानकारी और देता हूँ। तो ये देखिए, ये पे क्या लिखा है, वाई डू माथेरान। तो हम माथेरान आ चुके हैं फिलहाल। गड्यावरचा गणपती एकच जबरदस्त मूर्ती आहे. तो पण बघायला जाऊ, आणि तो पण आम्ही दाखवू तुम्हाला। पहिल्यांदा आम्हाला आमच्या रूमवर जायचं आहे, आणि रूमवर जाऊन कपडे बिपडे फ्रेश बीश व्हायचं आहे, आणि त्याच्यानंतर देखेंगे आगे। और यहाँ पे आपको देखेंगे इधर अभी तक हम फ्रेश नहीं हुए, बहुत गंदा क्या बोलते हैं उसको। इसके मन में मत लो ना तुम लोग। इसका बर्तन क्या है। तो गाइस इधर ना ट्रेन है, और हम रेलवे से जाने वाले हैं। और ये क्या बोलते हैं, अमन लॉज है, क्या लिखा है यार उधर, कुछ तो लिखा है। ये देख सकते हैं इधर, ये ट्रैक देख सकते हैं आप। ऐसी ट्रेन है, लेकिन इधर ट्रेन नहीं है फिलहाल तो हमें किसी और रास्ते जाना पड़ेगा। तो हमको किधर जाना है, रूम पे। तो ये बंदा जा रहा है आगे, ये बाकी के पीछे है। तर भावांनो, इकडं मला काय कळणार बरं का, माझं डोकं बंद पडलेलं आहे। तर हे बा, आपल्याकडे काय व्हिडिओ आहे, हॉटेल द वेस्ट साईड इन। हे बा, हे तुम्हाला पॉईंट बघायचे असेल, तुम्हाला एकदा यावंच लागतं बरं का हे असे पॉईंट बघण्यासाठी। ये क्या है, तो ये देख सकते हैं आप गाइस, कितनी पब्लिक आ रही है आगे से, और हम भी जा रहे हैं आगे। हिंदी और मराठी में ब्लॉग हो सकता है, इसके वजह से तुम्हें सपोर्ट करा नका करू। तो ये गाइस आगे वो बंदा बोल रहा था मालूम, ते बघा, हे आमचे विलास सदगीर, यांना पुरी सोडून काहीच येत नाही। पुरींचा नादी हा, फक्त याच्या घरच्यांना ब्लॉग नाही पाहायला पाहिजे, नंतर याची समजून घ्या काय होईल। वाह, ये चांगले विचार नाही यांचेवाले। जर अगर यांनी, ये काय बोलते, घोडे क्या बोलते, घोडे क्या बोलते भाई, घोडे बघा। ये पक्का ये पोरांना घोडे पकडायला पाहू राहिले। अरे यांना कोण सांगितलं, यांच्या औकातच्या बाहेर घोडे पकडणे। तर गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे। जो आपला भाऊ जगन्नाथ, यो ई रिक्षा पावर। अशी बघतोय बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, करा आणि कमेंट पण करा, चांगली कमेंट करा बरं का। आणि हवा हे टाकल्याच्या घरी पण व्हिडिओ घाला पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे। हे बघू शकता इकडे यांची बकचोदी चालू आहे। हे काय, ह्यो एक कोपेर बसलेला दिसतोय, हा एक इकडे काय करतोय, आणि एक काय करतोय, लॉकर उचकून पाहताय। तर हे बा, आता तुम्हाला एकदम आम्ही स्पेशल चीज दाखवले जाणार आहे। हे आमची बाथरूम आहे, इज द संडास, इकडं आंघोळीचं, आणि हे शावर बिवर आहे इकडं, आणि हे आमची ती, हे बघा, तर याच्यात मी दिसतोय। आणि हे बघा, हे आपले हर्षद भाऊ आहे, आणि इकडे ही गँग आहे। गँग काय बघते बघू आपण, काय आहे, इंस्टा चालतं यांचं। ओ फ्री फायरचे स्नॅप, हां हे फ्री फायर खेळणारे बंदे आहे। आता हे बघा, इकडे मी झोपणार आहे। तर काही आता आम्ही चाललोय फिरण्यासाठी बरं का। तर तुम्हाला आम्ही आखी प्लॉट सांगतो, पण मी पडलो तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे मी साईडला होतो रे। नंतर इथं माझाच एक कांड झाला असता। तर हे इथं ना ट्रेन पण आहे, जर तुम्हाला यायची इच्छा असेल ना, काय हे बा, या अशी कांड करताय।
त्यासाठी आपण काय यानं काय केलं माहिती आहे का, इथे आणलं आणि त्यासाठी आपण ना आपला देशी जुगाड घेऊन आलो होतो. देशी जुगाड नाद नाही करायचा आपला. हा, चला. हा सारे दिसते आहे भाऊ. हे काय याला माहिती आहे का ब्लॉग कायला मध्ये हर्षाला. तर भावांनो आम्ही ना तुम्हाला आता ना एकदम म्हणजे ट्रेन बिन दाखवतोय. ट्रेन नेमकी तुमच्या ब्लॉगरच्या पुढून येते, पण ब्लॉगर काय घाबरायचं नाव नाही घेणार. ते घाबरून तोतरी राहिली पाहिजे, ते वेगळा विषय. तर तिकडून ट्रेन येते आणि मी इथून पुढं बिनतास चाललेलो आहे. ट्रेन आहे का आम्हाला ठोकून टाकून जायला बसली. एक नाही 2 ट्रेन आहे. ते एकीपेक्षा आम्ही फोटो काढायला जाणार आहे. तर हे बघा तर फुल सुट्ट्या वाजू राहिली. ड्रायव्हर म्हणन माझं तो तू साईड गो मर जाय काय. ओ हे ट्रेन आहे इकडे बरं का भावांनो. हे पोरं कशी फोटो व्हिडिओ काढताय. नाद नाही पोरांचा डायरेक्ट. हा बापरे. हो त्याची घरची ट्रेन आहे यांच्या. तर काहीच आता आम्ही रेल्वे स्टेशन बघून आता पुढे चाललेलो आहे. पुढचं लवकर सांगतो का कुठं चाललो आहे ते गाव काही नाही माहीत बरं का. तर नाही का भाऊ सारेजण कपल संघ येईल, कपल संघ येईल आणि मी ह्या एवढ्या मित्रांसंघ येईल बरं का. असं शब्द हां काय बोलू काहीतरी मित्रांसोबत. हा हे माझे चांगले संस्कारी नसलेले मित्रांसंघ येईल मी. हां हे हानिकारक आहे. हा मागचं टाकले हानिकारक आहे तुमच्यासाठी पण. तर काहीच इकडं ना म्हणजे एकदम भारी वातावरण आहे, म्हणजे बेस्ट. जे नाशिक सिटीत नाही ना ते माथेरानला आहे. हां नाशिक सिटीत भारी खूप. आणि ते नाशिक सिटीत आहे भाऊ भारी, पण इकडं ते फील डांगराची फील आहे. पण ते जाऊ दे रस्ता पण एकदम भाई मानलं यार. इथल्या काय बोल नगर परिषद आहे इथल्या नगर परिषदला मानलं मॅ एकदम क्वालिटी बरं का. रस्ता बिस्ता रस्त्याची क्वालिटी नाही. आणि आपल्या खड्डे खुड्डे काय नाही काय पाहायला भेटन. आपल्या साऱ्या दर्यासोबत नाही, ते दर्याचे खड्डे दिसत आहे असं वाटतं. ज्ञान देणार आहे काहीतरी सांग. तर तुम्हाला सांगतो तिथून जे डोंगरावरचं पाणी येतं ना सगळं इथं येतं बरं का. मॅकॅनिझम पहा तुम्ही याच्यातून जातं आणि तिकडे डायरेक्ट लेकमध्ये निघतं बाई. काय आर्किटेक्टची काही बोलले त्याला मी काय हा तो काय बोलला काय मला कळलं नाही. काहीतरी बोलला फिक्स कामात काहीतरी बोललाय यार. काय असू शकतं मला नाही माहीत कोणा बनवेले. भाऊ एकदम भारी जुगाड लावेले. असा जुगाड त्र्यंबकेश्वरला लावावं ही माझी नम्र विनंती आहे नाशिक महानगरपालिकेला. त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला तर. तेव्हा हा पडतो इकडं. तर काहीच आम्ही आलेलो आहे पॉईंटला. एकदम भारी पॉईंट आहे. आणि हे बघा पॉईंट दाबा तुम्हाला मी पॉईंट टाकी तो आई. तर माझ्या मागं पॉईंट दिसत असेल ना दिसतो दे बा. इकडे पॉईंट आहे आणि इकडे मी आहे तुमचा ब्लॉगर ओमे. तर एकदम भारी व्हिडिओ पण येत आहे आणि कडकमध्ये सारं होत आहे बरं का. तर पब्लिक गर्दी गर्दी बरं का. या पॉईंटचं नाव काय लॉर्ड पॉईंट आहे. लॉर्ड पॉईंट आहे बा. लॉर्ड पॉईंट आहे. तर पॉईंटचं नाव पण लॉर्ड आहे. आणि इकडं गर्दी पण बेकार आहे बरं का. इकडं आपली पब्लिक चालू आहे फोटोशूट करायचं काम. आणि मी तर काय नाही काढणार फोटोशूट. तर पडला एखादा तर समजून घ्या काढलाय. आणि हे बघा इकडं बघा हे बा कसं आहे वातावरण. कसं आहे नाथखोळा जळगाव धुळा. तर काहीच खो गए हम लोग फिलहाल. तो आमचे पोरं गायब पोट्टे गायब झाले. वन विभागची संपत्ती आहे. कोणी आले हो इथं काही करीत नका देऊ. इकडं आमचे पोरं कुठे गेले. हे कुठे गेले तुमच्या मागे कुठे वाटतं डाळाला तुम्ही चढाची वर गेले मी. तर आईच तर आमची आता सध्याची फजिती अशी आहे. आम्हाला चालायला काय आम्ही इटांवर चालतोय बरं का. पडले ना कांड व्हायला बसले पोरांचे. घरचे डाय म्हणायला बसले हे कुठे गेले होते. हातपाय सुजून आले. तर इज द नजारा ब्युटिफुल लेकिन गँग इज व्हेरी ब्युटिफुल. याला काय म्हणतं माहिती का. काय चिरा म्हणतात. चिरा चिरा तेव्हा याला चिरा बोलते.
आणि याला झिरा बोलताय. हिरो म्हणता हिरो. हा याला चिरा बोलताय आणि याला हिरो बोलताय. हिरो डीके. भाऊला ब्लॉग चालू करायचे. भाऊ ब्लॉग चालू करणार आहे लवकरच तुमच्या सेवेत नवीन एक ब्लॉगर. तर आम्ही चाललो इको पॉईंटला गेलो तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे नजारा आपल्या भाषेत मागवायचं गेलं तर या बा गर्दी कशी चालली इको पॉईंटला जाण्यासाठी. तर आम्ही आलो किंग जॉर्ज पॉईंटला. एकदम भारी नजारा. तरी हवा पण इतक्या जोरात. तर काही फुल वारा सुटलेला आहे. हो वास ब्युटिफुल. हो धबधबा. एक तुम्हाला लॉजिकची चला तिकडं पाहिलं असतं ना एकदम भारी. चलना रे चलना. तर आई इको पॉईंट आहे. आम्ही आलेलो इको पॉईंटवर. आता सध्याच्या परिस्थितीत इको पॉईंटवर आहे. गर्दी बघू शकताय किती आहे. गर्दी नाही म्हणजे विषय नाही बघू इको पॉईंटला. नेक्स्ट पॉईंटची खासियत दाखवतो काय इको पॉईंटची खासियत. हे बघा याच्या आहे ऐसा इको पॉईंट. तिकडून त्या साईडनं बघू आपण आता. याचं नाव तर नाही माहीत पण इथं आम्ही आलेलो आहे बरं का. इथं एकदम भारी नजारा आहे. तुम्हाला एकदम दाखवतो परफेक्ट. तुम्ही माहिशाल घरी पाहून यूट्यूबला बघून ब्लॉगमध्ये काय काय बघितलं. फक्त मी खाली नाही गेलो पाहिजे नाही बरोबर. तर तुम्ही बघत राहा. जिथं धबधबा आप देखी शकते. धबधबा का नाद नाही करायचा. थांब रे तू ब्लॉगमध्ये तुम्ही सध्या हे धबधबा आहे. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बा तो तिकून येतो अशी नदी आणि ते नंतर अशी नदीमध्ये आणि तेव्हा ते दिसतं का तिकडं जाऊन ते पाणी मिक्स होतंय सारं काही पण एकदम वॉटर. आणि इकडं पण आहे बरं का. इकडं म्हणजे विषय हाड आहे. तर काही आम्ही आता सध्या पार्ट 1-2 मध्ये तुम्ही आणि आम्ही आता आईलून चेकअप करणार. इकडं पोरांचे कपडे बिपडे बदलून झाले. हा पाय कसा आहे आणि हे पाण्यालो आहे पण मध्ये एक जण जाईल तो अजून का बाहेर आहे ना काय चालू आहे त्यालाच माहित मध्ये बरं का. त्याचा काय विषय त्याला माहित भाऊ मधल्याला. मधले डायरेक्ट किती आम्ही दोघं 5 मिनिटात आलो आंघोळी करून मधल्याला झाला अर्धा तास अजून आहे ना. इकडे नाही बॉडी बिल्डरचा शॉक चालू आहे यांचा शॉक से शॉक कुछ मतलब नाही. तर स्वर्ग पाहिलं मी सध्या गेस्ट. तर आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही रूम सोडली बरं का. आता रूम सोडून आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो थोडा टाइमात. तोपर्यंत आपला ब्लॉग पाहत राहा. कसे घोडे म्हणजे घोडे विषय नाही घोड्यांचा आहे. घोडे आपले पब्लिकचे घोडे आपले घोडे पडले आता आलाय का काही जास्त भुलेरी महामार्गात. घोडे कसे हाय करावं काका हाय घरी नाही बरं का. आमचं नाईन सभी आहे. तर घोड्यांचा बाजार. तर आता आम्ही चाललोय रेल्वेच्या रुळानं. रेल्वे कधी पण येऊन आम्हाला ठोकू शकते असा एका दिवशी व्हायले. तर ही गाईचे काय बघताय काय माहित आहे. हे चाला रे मॅप बी बघताय म्हणजे इकडे नेटवर्क नाही मॅप बघायला कुठून बघताय काय माहित. तर आपण तुम्ही कंटिन्यू करा आपला ब्लॉग. तर आता आलेले आम्ही अमन लॉज पासून आम्हाला जायचं दुसरीकडे. अमन लॉज हे रेल्वे स्टेशन आहे बरं का. इथं एकदम फेमस रेल्वे स्टेशन आहे. तर हे रेल्वे स्टेशन फुल दूर तक आहे फेमस आहे हे रेल्वे स्टेशन. आम्ही आलो इथं भाई एकदम भाई व्ह्यू एकदम बेस्ट आहे बरं का. तर तुम्ही आलो नाही रेल्वे ट्रॅकने यायचं बरं का. पुढं अमन लॉज पासून जो ट्रॅक येतो का तो पकडायला सरळ यायचं त्यांना एकदम भारी तुम्हाला इथं भेटन बघायला. तर आईच कसं आहे मग नाद नाही करायचा व्ह्यू. तर आम्ही एकदम भाई बघा कुठे काय माहित पण भाई एकदम बेकार कंडिशनला आहे. धुक्का पुरा धुक्का आहे. जिंदगी धुक्का म्हणजे धुक्का आहे.
फुल इथं वातावरण फुल हवा काहीच समजत नाही काय सध्या. पण यांना माहित नाही माईक माझे काही पण आपण राहिले याड्यावानी. या बघा पुढे दुःख आहे, फुल पाऊस घेऊ शकतोय आता आम्ही. तर भावांना आम्ही आलोय गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. हो सर भाऊ हर्षल भाऊ, हर्षल भाऊ थोडं साईड द्या. हे बघा निसर्गाचा राजा कड्यावरचा गणपती. पण आम्हाला गणपती बाप्पा दिसता ना, गणपती बाप्पाने लवकर दर्शन दिलं पाहिजे हीच आम्ही विनंती करतो. त्यासाठी आम्ही घंटा वाजून जातो. चला पुढे तुम्ही आमच्या संघ जोडेल, आम्ही आहे तुमच्या संघ जोडेल. आजचा ब्लॉग चालू आहे आपला, तर लवकर भेटू पार्ट 6 मध्ये. इधर सिंगल सिंगल हो भाई को हिंदी नहीं आती यार. चलो अभी अरे फोर्ट आली भारत देश वन कंट्री मेनी लँग्वेजेस वन हर. मज्जा येते बरं का काहीच फिरायला. तुम्ही पण तुमच्या असे 5 यायला जाऊ मित्रांसंग फिरायला निघून जा. पुढे बनवून तर भावांनो आता भेटू आम्ही म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या ओम्या ब्लॉगरला. तर सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. आणि अनसबस्क्राईब केलं तर काही नाही, असे आपले 4 सबस्क्रायबर आहे.